काल उद्धव आणि राज ठाकरे यांची पुन्हा मातोश्रीवर भेट झाली आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना मोठं बळ मिळालं। राज आणि उद्धव ठाकरे यांची गेल्या 3 महिन्यातली ही 5वी भेट आहे आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनं महायुतीला या भेटीनं नक्कीच घाम फुटला असेल। महायुतीने ते कितीही नाकारलं तरी सुद्धा। दरम्यान आत्ताची मोठी अपडेट अशी आहे की उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर आज राज ठाकरेंनी आपल्या नेत्यांची, महत्त्वाच्या आणि बड्या नेत्यांची एक तातडीची बैठक बोलावली आहे आणि याचमुळे आता युतीच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचं म्हटलं जातंय। युतीच्या अधिकृत घोषणेच्या दिशेनं ही सगळी वाटचाल सुरू असलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे आता मुंबईचे राजकारण हे 360 अंशांनी बदलणार असल्याचं दिसतंय। महायुतीने ठरवलेली सगळी रणनीती आता या एका युतीच्या निर्णयानं फिसकटणार का? ठाकरे बंधूंच्या कालच्या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली आणि आजची मनसेची ही बैठक किती महत्त्वपूर्ण आहे, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी काल उद्धव आणि राज ठाकरे यांची तब्बल 40 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली आणि मुंबईचं वारं ठाकरे बंधूंच्या बाजूने फिरणार अशी ही चर्चा सुरू झाली। काल आम्ही या बंधू भेटीचा एक व्हिडिओ केलाय आणि तो निश्चित तुम्ही पाहिला असेल, पण जर पाहिला नसेल तर तो नक्की पहा। गेल्या 3 महिन्यातील ही ठाकरे बंधूंची 5वी भेट आहे आणि त्यामुळे येत्या काळातील बीएमसी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे ही मुंबईत एक मोठा राजकीय प्रयोग करण्याच्या तयारीत आहे। याच पार्श्वभूमीवर आज अगदी थोड्याच वेळामध्ये मनसेच्या बड्या नेत्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीकडे मुंबईसह महाराष्ट्राचं लक्ष आहे। संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सकाळी हे दोन्ही बंधू काल म्हणजेच रविवारी सहकुटुंब भेटले, पण त्यानंतर खुद्द राज ठाकरेंनी वैयक्तिकरित्या उद्धव ठाकरेंशी बोलण्यासाठी मातोश्री गाठलं। यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये एक सविस्तर राजकीय चर्चा झाली आहे। मातोश्रीवर बंद दाराआड उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात युतीबाबत आणि जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबाबत चर्चा झाल्याचं पाहायला मिळते। जागा वाटप हा या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा आणि आव्हानात्मक मुद्दा आहे आणि त्यामुळे या विषयावर चर्चा झाल्याचं म्हटलं जातंय। मुंबईतील राज आणि उद्धव ठाकरे यांचा हा प्रयोग जर यशस्वी ठरला तर मुंबईच नव्हे पण महाराष्ट्राचं सुद्धा राजकीय समीकरण बदलेल अशी दाट शक्यता आहे। तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं असेल तर आतापर्यंत राज ठाकरेंची देहबोली ही काहीशी स्टिफ वाटत होती, सावध वाटत होती। ते अजूनही यासाठी मनापासून तयार आहेत की नाही याबद्दल साशंकता वाटत होती, परंतु कालचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर त्यावरून लक्षात येतं की राज ठाकरे यांची मनाची तयारी आता युतीसाठी झालेली आहे। एकंदर वागण्या बोलण्यातून, त्यांच्या देहबोलीतून ते स्पष्टपणे काल जाणवलं आणि त्यावर शिक्कामोर्तब होतोय, कारण कालच्या या बैठकीनंतर आज म्हणजेच सोमवारी सकाळी 11 वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या सरचिटणीसासह प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे। 11 वाजता ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये युती संदर्भात विविध महत्त्वपूर्ण आणि सर्वांगानं चर्चा होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिका जर त्याच्यावरती आपला झेंडा फडकवायचा असेल तर त्यासाठी सध्या सगळेच राजकीय पक्ष हे तयारीला लागलेत। सगळ्या पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। गेल्या काही 6 महिन्यांपासून राजकीय रणनीतींवर सगळ्याच पक्षांकडून खल सुरू आहे। आतापर्यंत एकसंध शिवसेनेची जी सत्ता आहे ती महापालिकेवर होती, तब्बल 25 वर्ष ही सत्ता होती, पण महायुतीमुळे आता ती काहीशी धोक्यात आली। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर सुद्धा आता या संदर्भातली चिंता व्यक्त होते, परंतु ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आता हे सगळं वारं फिरणार आहे। मुंबई मनपाची सत्ता राखायची असल्यास शिवसेनेला आणि पक्षाला नवसंजीवनी द्यायची असल्यास मनसेला ही युती करणं ही काळाची गरज आहे। महायुती आता जरी नाकारत असली तरी ठाकरे बंधूंच्या ताकदीची कल्पना ही महायुतीतील 3ही पक्षांना आहे। ठाकरे बंधूंच्या मुंबईतील ताकदीची संपूर्ण कल्पना असल्यामुळेच मुंबईमध्ये महायुतीनं 3ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेताय, जो फारसा इतर कुठल्याही शहरामध्ये घेतलेला नाही। आज मनसेच्या बैठकीमध्ये काय होणार? युतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार का? लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार का?
आणि यामुळं मुंबईतलं राजकारण हे कसं 360 अंशांनी फिरणार आहे हे सगळं आपण येत्या काळामध्ये पाहणार आहोत। या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत देत राहू। पण ठाकरे बंधूंच्या युतीच्या वाटचालीकडे सुरू असणाऱ्या एकंदर वातावरणावर तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।